Hello, my friends. Welcome to our Sniper Trading channel. After a very long weekend, इंडियन मार्केटमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अनालिसिस मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो बेसिकली थोडं लॉंग वीकेंड मध्ये गेलो होतो कोल्हापूरला आणि जस्ट कालच मी पुण्यात रिटर्न आलेलो आहे. सो सध्या निफ्टीचा चार्ट मी ओपन केलाय. तो निफ्टीमध्ये एक्झॅक्टली काय चालू आहे, काय म्हणजे निफ्टीमध्ये काय चालू आहे एक्झॅक्टली काय समजत नाही. याचं कारण असं, हाय टाइम फ्रेम अनालिसिस जर तुम्ही बघाल ना, सो बेसिकली म्हणजे एकही डिमांड झोन सध्या जवळपास म्हणजे हायर टाइम फ्रेमचा नाहीये. मंथली वीकली असं काही नाही. मंथली वीकली एक आहे ऑलमोस्ट. या वीकली जो काही झोन आहे त्या झोन मधूनच सध्या जे काही रिॲक्शन आल्या त्या या डेलीच्या म्हणजे विकली झोन मधून, म्हणजे हा जो झोन तयार झाला इथून जे स्ट्रॉंग बाईंग आले तिथूनच डेलीला एक झोन तयार झाला इथे. त्या झोन मधूनच सध्या इतकं काही ते बाईंग आलेलं आहे. ओके, कॅन्डल जर बघितलं तर खरंच स्ट्रॉंग बाईंग झाले. ठीक आहे, हा एक सब सेलिंग झोन आहे. प्रिव्हियसली इट वॉज सपोर्ट, नाव इट शुड रिॲक्टिंग ॲज अ रेजिस्टन्स. इथे एक रेजिस्टन्स म्हणून तो ऍक्ट होतोय. सो डेलीच्या टाइम फ्रेमला जर आपण गेलं तर आपल्याला समजून येईल की बाईंग तर खूप चांगलं झालंय आणि सध्या निफ्टी एका म्हणजे खूप क्रुशियल लेवलला सध्या ट्रेड करतोय. निफ्टीमध्ये रोज बाईंग होते, रोज सेलिंग पण होते. कम्प्लीट तुम्ही जर बघितलं तर ह्या लेवलला बघा किती सेलर साईड झालेत. ह्या झोन मधनं ड्रॉप म्हणजे बेस बेस रॅली, या झोन मधनं सेलिंग कंटिन्यू आलेलं आहे. देन त्यानंतर इथे सेलिंग कंटिन्यू व्हायला पाहिलं होतं, बट इथून अगेन बाईंग आलं, इथून परत बाईंग आलं. ह्या लेवलला एक लोअर टाइम फ्रेमला इथे एक सप्लाय झोन आहे, तिथून परत डाऊन साईड आलं, परत बाईंग आलं. इथं ऑलमोस्ट असं दिसतंय की एक म्हणजे हा एक काय म्हणू शकतो आपण, निफ्टी ऑलमोस्ट 1 2 3 4 साईडवेज पण म्हणू शकतो. म्हणजे मोमेंटम खूप मोठे, मोमेंटम मोठे आहेत. मोमेंटम म्हणजे मी म्हणत नाही की एक्झॅक्टली साईडवेज आहे, म्हणजे साईडवेज तर आहे बट मुवमेंट खूप जरा मोठे आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 300 400 पॉईंटचं मुवमेंटम आहे. ठीक आहे, म्हणजे जेवढे सेलर्स आहेत ना तेवढे बायर्स आहेत. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही जर बघितला तर नवीन नवीन जो आता हा प्रिव्हियस हाय, हा प्रिव्हियस लो, हा नवीन हाय. ओके, हा एक नवीन हाय, देन त्याच्यानंतर हा नवीन लो. ओके, आता जर समजा आपण थोडस व्यवस्थित अनालिसिस केलं की निफ्टीमध्ये हा जो हाय तयार झाला आणि आत्ता जो लो तयार झाला, मी वीकची बात करतोय, या कुठल्याही हाय आणि लो ने त्यांचे प्रिव्हियस डेचा हाय लो तोडलेला नाहीये. तर प्रॉपरली अनालिसिस केलं तर प्रिव्हियस डेचा हाय अँड लो तोडलेला नाही. एक हिडन म्हणजे इवन मला आता जस्ट एक थोडेसे क्लिक झालेलं आहे की अनालिसिस मध्ये जर समजा आपण म्हणजे ऑलमोस्ट इथे कन्फ्युज करून ठेवले. रिटेलरला तर ऑलमोस्ट कन्फ्युज केलेलं आहे. रिटेलरला खूप कन्फ्युज केलेलं आहे की इथे एक्झॅक्टली काय होणार आहे, एक्झॅक्टली काय होणार आहे इथे या पॉइंटला. असं जर आपण काही मार्किंग केलं, सो निफ्टी कोणत्या तरी एका पॉइंटला ब्रेकआउट द्यायला रेडी आहे. ऑलमोस्ट निफ्टी एका कोणत्या तरी पॉइंटला ब्रेकआउट देण्यासाठी ऑलमोस्ट रेडी आहे. ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट रेडी आहे. तो फक्त वाट बघतोय कुठल्या तरी गोष्टीची. इवन मी तर म्हणेन की निफ्टी अजून जर समजा 1 2 दिवस इथे बेस 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 कॅन्डल तयार करत गेलं, म्हणजे ह्या लेवलला 4 अवरचं थोडंसं आपण टाइम फ्रेम जाऊ अनालिसिस आहे बघा. सेलर्स किती आलेत बघा,
देन त्यानंतर लगेच गॅप अप होऊन बायर्स बघा डायरेक्ट ह्या सगळ्या सेलर्सला संपवलं. हॅमर तयार झाली ह्या डिमांड झोन मधून, म्हणजे ऑलमोस्ट ही कॅन्डल जी ग्रीन तयार झाली ह्या सप्लाय झोन मधून, ह्या ह्या जो गॅप आहे ह्या सप्लाय झोन मधून काय झालं, रिॲक्शन आली इथे. ठीक आहे, ह्या ग्रीन कॅन्डल मध्ये हा झोन चांगला होता. सो ऑलमोस्ट या लेवलची लिक्विडिटी घेऊन निफ्टी अप गेला. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे जेवढे सेलर्स आले परत तेवढे बायर्स आले, परत तेवढे सेलर्स आले, परत तेवढे बायर्स आले. म्हणजे ऑलमोस्ट इथे ना म्हणजे खूप म्हणजे फाईट चालू आहे बायर सेलरची. आणि जर समजा तुम्ही आकडेवारी जर बघितली रोजची, ऑलमोस्ट DIs FIs 4,000 5,000 3,000 करोडची बाईंग करते. इव्हन आता जरी मला मेसेज आलाय धनचा की ऑलमोस्ट 3 ते 4,000 DIs आणि ह्यांची FIs ह्यांची बाईंग एवढी झालेली. ठीक आहे, सो म्हणजे त्यामुळे ऑलमोस्ट रिटेलर इथे कन्फ्युजन आहेत, कन्फ्युज मध्ये आहेत ऑलमोस्ट रिटेलर्स. म्हणजे मी स्वतः कन्फ्युजन मध्ये आहे की एक्झॅक्टली काय सांगतोय निफ्टी. एक छोटीशी रिस्क घेऊ शकतो का आपण, म्हणजे कोणत्या तरी एका साईडला हा ब्रेकआउट देणार हे फिक्स, कोणत्या पण एका साईडला तो ब्रेकआउट देणार आहे. एकतर हा डाऊनसाइड असेल किंवा अपसाइड असेल. आता अजून थोडस जर बघितलं, सो बेसिकली हे एक सेलर एरिया होता, हा सेलर एरिया. देन त्यानंतर हा एक बायर एरिया. ह्या सेलर एरियामध्ये इथे लिक्विडिटी हंट झाला. तुम्ही व्यवस्थित जर बघितला ह्या लेवलला काय झाले, लिक्विडिटी हंटिंग झाले. व्यवस्थित बघूया आपण, इथं मार्किंग पण करू आपण. हे बघा, लिक्विडिटी हंट केलं, लिक्विडिटी हंट करून डाऊनसाइड मोमेंटम आली. देन त्याच्यानंतर परत काय केलं, जिथे बायर साइड होते बाईंग साइडला तिथली लिक्विडिटी हंट केली आणि अपसाइड गेलं. म्हणजे ऑलमोस्ट दोन्ही साइडला रिटेलर लोकांना बाहेर काढली इथे. आता तो काय करतोय, आता इथे ही शूटिंग स्टार पण झाले, या शूटिंग स्टार सोबत ही हॅमर पण झाले. आता काय, निफ्टीमध्ये एक मूव स्ट्रॉंग येणार तर आहे फिक्स, हे दिसते मला. निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग मूव तर दिसते. बघा ना इथे ऑलमोस्ट म्हणजे सगळं इथे जो इन्व्हेस्टर बसला ह्या लेवलला, ठीक आहे, तोच इन्व्हेस्टर इथे पण आहे. कारण त्याने जे इथे लिक्विडिटी स्वीप केलेलं आहे, सेम लिक्विडिटी स्वीप त्याने इथे पण केलेलं आहे, सेम लिक्विडिटी स्वीप. आता आपल्याला हे अंडरस्टँड करायचं आहे की खरंच एका साईडला मोमेंटम येणार आहे का. मला दिसते येणार आहे, पण कशावरून आपल्याला समजायला, मला अजून थोडंसं अनालिसिस करावं लागेल की ज्या पद्धतीने बाईंग चालू आहे, ठीक आहे, ज्या पद्धतीने सेलिंग चालू आहे, ज्याच्यामध्ये मला सगळ्यात जास्त इथं काय दिसते, मला तर सध्या बाय साइड जरा जास्त स्ट्रॉंग दिसते. म्हणजे बायर्स मला थोडेसे स्ट्रॉंग दिसते. म्हणजे इव्हन ही जरी कॅन्डल बघितली ग्रीन कॅन्डल, तुम्ही ही ग्रीन कॅन्डल बघा, ही ग्रीन कॅन्डल हे दाखवते की बायर स्ट्रॉंग आहेत. कारण ह्या सेलिंग नंतर ही ग्रीन कॅन्डल आली, इथे हॅमर तयार झाली, इथे अजून लिक्विडिटी स्वीप केली. म्हणजे ऑलमोस्ट एक्सटर्नल लिक्विडिटी हंटिंग ऑलमोस्ट संपलेलं आहे इथे. आता राहिलेलं आहे मूव. आता बेसिकली जर समजा त्याला खाली यायचं असते डाऊन साईडला, तर त्याने काय केलं असतं माहिती आहे का, पहिल्यांदा बाय साईडची लिक्विडिटी घेतली असती, वरती मग ची म्हणजे सेल साईडची लिक्विडिटी घेतली असती. ठीक आहे, आता बाय साइड लिक्विडिटी आणि सेल साइड लिक्विडिटी हे डिपेंड आहे तुमच्या एसएल वरती. म्हणजे शॉर्टचा जो एसएल असतो तो बाय साइडची लिक्विडिटी असतो, म्हणजे हा वरचा बाय. ठीक आहे, आणि सेल साइड म्हणजे एसएल जो असतो बाय साइडचा तो सेल साइडचा असतो, त्यामुळे हा सेल साइडची लिक्विडिटी. सो मग थोडंसं कन्फ्युजन करू नका तुम्ही. सो हे थोडंसं अंडरस्टँड करून घ्या. इट्स व्हेरी सिम्पल आहे, खूप सिम्पल आहे, त्याचं काय एवढं मोठं रॉकेट सायन्स नाही त्याच्यामध्ये. सो दोन्ही साईडची लिक्विडिटी सध्या हंट झाली. आता तो काय करतोय, मध्ये ट्रेड करायला लागलाय. आणि हे जर समजा तुम्ही प्रॉपरली कोणत्याही चार्ट मध्ये बघितलं, इव्हन एमएनएमचा मी तुम्हाला चार्ट दाखवेन, त्याच्यामध्ये जेव्हा अशी पॅटर्न तयार होतात, ठीक आहे, मी तुम्हाला एक ड्रॉ करून दाखवतो एक्झॅक्टली कोणत्या फॉर्मॅटमध्ये मी पॅटर्न म्हणतोय. ठीक आहे, हा बघा,
म्हणजे जेव्हा हे असे पॅटर्न तयार होतात ना, हायर हायस दे त्याच्यानंतर त्याच्या प्रिव्हियसच्या खाली लो, त्याच्या प्रिव्हियसच्या खाली लो, ठीक आहे. आता वेट करतोय आपण की ह्या लेवलला अजून एक थोडीशी प्राइस एक्शन व्हायला पाहिजे, अशी 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 अशी. ठीक, मी तुम्हाला चार्ट ओपन करून दाखवतो, एखादा चार्ट 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 चार्ट. ओके, इथे मी महिंद्रा आणि महिंद्रा ओपन करतो. महिंद्रा मी ओपन करतो आणि ह्याच्यामध्ये डेलीला जातो. डेलीला तुम्हाला दाखवतो मी काय एक्झॅक्टली, पण तो बॉटमला तयार झालाय म्हणून म्हणतोय मी. हे बघा, हा पॅटर्न बघा, हा पॅटर्न, फक्त हा पॅटर्न. सेम पॅटर्न सध्या निफ्टीमध्ये चालू आहे. सध्या सेम पॅटर्न, म्हणजे इथे हाय, इथे हाय. ह्याचा प्रिव्हियस हाय ह्याच्या खाली असणार आहे, ह्याच्या खाली आला. ह्याचा प्रिव्हियस लो ह्याच्या आतमध्ये, म्हणजे ह्या दोन हाय आणि लोच्या आतमध्ये सध्या प्राइस मध्ये मोमेंटम आहे. हा काय झालाय, हा फक्त एवढा आहे की मंथली वीकली डिमांड झोन मध्ये ही पॅटर्न तयार झालाय. त्यानंतर एका पॉइंटला तो ब्रेकआउट आला एका झोन मध्ये, आणि मला हे स्ट्रक्चर हेच सेम मला निफ्टीमध्ये दिसते की एका पॉइंटला हा ब्रेकआउट येणार. आता तो पॉइंट कोणता, इट्स व्हेरी स्ट्रेंज, म्हणजे खूपच क्रिटिकल आहे अंडरस्टँड करणे. एवढं मात्र आहे की निफ्टी थोडीशी पॉझिटिव्ह तर आहे, निफ्टी पॉझिटिव्ह तर आहे, कारण निफ्टी अजून सुद्धा 23,600 24,000च्या वरती ट्रेड करते. इवन मला जो डाऊट आहे, ठीक आहे, मला जो डाऊट आहे की निफ्टी वरच्या साईडला ब्रेकआउट देण्याचा जास्त प्रयत्न करेल. मला जो डाऊट आहे वरच्या साईडला म्हणजे निफ्टी ब्रेकआउट देण्याचा जास्त प्रयत्न करेल. बट इट कम्प्लिटली डिपेंड आहे डेटावरती. मी जरा डेटाचा पण अनालिसिस करेन की एक्झॅक्टली कोणत्या पॉइंटला निफ्टी कुठे एक्झॅक्टली मूव्ह करणार आहे. इव्हन ग्लोबल सेंटिमेंट्स पण तेवढे मॅटर तर करतातच, बट एक हायर आहे, एक मार्केट अप गेलं, थोडंसं कन्सोलिडेट झालं, आणि जर बघितलं गेलं तर थोडं मी हे थोडं डिलीट करतो सगळं. मी जर बघितलं तर एक काय झालं, इथे फ्लॅग तयार झालेला आहे, म्हणजे एक ट्रेंड लाईन तयार झालेली तर आहेच. जर समजा डेटा पॉझिटिव्ह असेल तर इथे ना डायरेक्ट ग्रीन कॅन्डल असणार आहे मोठीच्या मोठी, आणि निफ्टी कुणाला सुद्धा मग हाताला लागणार नाही. ती निफ्टी डायरेक्ट ह्या लेवलला टच करणार, इथे निफ्टी डायरेक्ट इथे टच करणार. निफ्टीमध्ये मला तरी अजून म्हणजे असं म्हणजे स्ट्रॉंग रेड कॅन्डल, म्हणजे निफ्टी जर वर जायची असेल ना, म्हणजे सॉरी खाली यायची असेल तर त्याला हा झोन जो आहे, हा झोन तोडून खाली क्लोजिंग दिलं पाहिजे, म्हणजे निफ्टी इथे क्लोज झाली पाहिजे ह्या लेवलला. वरती तर तो जाणारच. जर समजा ह्याच्या वरती तर गेला तर अजून एक पॉसिबिलिटी होते की दुसऱ्या दिवशी तो सेलिंग करून सगळ्यांना परत बाहेर काढेल आणि मग निफ्टी डायरेक्ट खाली येईल. कारण ऑलमोस्ट इथे लिक्विडिटी क्रिएट करण्याचं काम चालू आहे निफ्टीचे. तो सध्या लिक्विडिटी गोळा करायला लागलाय, नंबर ऑफ बायर्स घ्यायला लागलेत ह्या लेवलला, नंबर ऑफ बायर्स. ही आणि ही ग्रीन कॅन्डल आणि ही रेड कॅन्डल हे सांगते की सेलर्स ऍक्टिव्ह आहेत. ही शूटिंग स्टार हे सांगते की सेलर्स ऍक्टिव्ह आहेत. ही हॅमर सांगते की की बायर्स अवेलेबल आहेत. म्हणजे दोन्ही साईडने फाईट एकदम जोरात चालू आहे. एका साईडला कुठेतरी तुम्हाला मुवमेंट बघायला मिळणार, डेफिनेटली मिळणार, डेफिनेटली मिळणार. ओके, सो बी रेडी विथ दॅट. आपले मेजर स्टॉक जे आहे जे निफ्टीसाठी मॅटर करतात ते आपण तर नक्की बघणार. पहिला बघूया बँक निफ्टी. बँक निफ्टी पण सध्या तेच, सध्या त्याच्या क्रुशियल लेवलला तो सध्या ट्रेड करतोय, त्याच्या सपोर्ट लेवलला तो ट्रेड करतोय. आणि आता सपोर्ट लेवल आहे म्हणण्यात तर एखादी तरी ग्रीन कॅन्डल बनायलाच पाहिजे, बरोबर आहे की नाही. सो लेट्स सी एखादी ग्रीन कॅन्डल बनवतोय का, कारण 54,000 राऊंड फिगर
54,000च्या वरती तरी सध्या बँक निफ्टी ट्रेड करतोय. इथं जर ग्रीन कॅन्डल आले तर डेफिनेटली निफ्टीमध्ये तुम्हाला अशी स्ट्रेट फॉरवर्ड ग्रीन कॅन्डल बघायला मिळेल. आणि मी जर म्हणतोय तसं जर झालं तर डेफिनेटली ही गोष्ट होईल की इथे ग्रीन कॅन्डल बनेल आणि मग दुसऱ्या दिवशी रेड कॅन्डल बनवून जर समजा ह्याचा ब्रेकडाऊन झाला तर निफ्टी खाली, डेफिनेटली निफ्टी खाली येईल. मग तसं होऊ शकतं. अशा पॉसिबिलिटीज तर आहेत. बँक निफ्टी मला तरी अजून सपोर्टवरती आहे. आपल्या सगळ्यात महत्वाचं हे पॉसिबिलिटी बघायला म्हणतं की एचडीएफसी काय करते, आयसीआयसीआय काय करतोय, कोटक महिंद्रा बँक काय करते, देन ऍक्सिस काय करते. हे थोडे बँकिंग सेक्टर जे आहेत किंवा इन्शुरन्स सेक्टर जे आहे ते थोडंसं बघणं गरजेचं पडतं याच्यामध्ये, बँक निफ्टीमध्ये. एक्झॅक्टली ते काय बँक निफ्टी सपोर्टमध्ये आहे. जोपर्यंत ह्याच्यावरती आहे 54,000च्या तोपर्यंत वेल अँड गुड, खूप चांगला सपोर्ट आहे इथे. हा, ऑप्शन चेन काय सांगतोय हे काय मला माहित नाही एक्झॅक्टली काय डेटा सांगतोय, बट सपोर्ट तर चांगला आहे. प्रत्येक वीकच्या खाली बायर्स आहेत, प्रत्येक वीकच्या खाली बायर्स आहेत. सेलर्स तर आहेच आहे, सेलर्स पण खूप चांगले आहेत. इथे सेलर्स ऍड झालेत, इथे सेलर्स ऍड झालेत, बट बायर्स पण आहेत आणि आता सपोर्ट लेवलला तो ट्रेड करतोय. सो डेफिनेटली ह्या लेवलला एक तरी म्हणजे ग्रीन कॅन्डल बनते, कारण लिक्विडिटी क्रिएट करायचं आहे आणि लेसल जर हंटिंग करायचं असेल तर डेफिनेटली एक ग्रीन कॅन्डल झाली पाहिजे इथे. सो दिस इज हाऊ आय लाईक, माझी सायकोलॉजी हे सांगते सध्या. एचडीएफसी बँक बघूया. मी एचडीएफसी बँकेमध्ये यार काय सांगू तुम्हाला, खूप खाली वेट करतोय, पण मला सध्या स्ट्रक्चर म्हणजे काय समजायला तयार नाही. एवढ्या लेवलला एचडीएफसी येईल का, म्हणजे मला हा डाऊट यायला लागलाय. ब्रेकडाऊन अजून दिलेला नाहीये मित्रांनो, ह्या लेवलचा ब्रेकडाऊन झालेला नाहीये. हॅमर तयार झाले. प्रत्येक वेळी बघा काय झालंय, ह्या लेवल पासून सेलर्स आलेत, या लेवल पासून सेलर्स आलेत, परत इथून बायर्स आलेत. सो जेव्हा गॅपडाऊन झालं त्याच्यानंतर परत बायर्सने त्याच्या ओरिजिन झोनला घेऊन गेले. सो खूप क्रिटिकल आहे सांगणं की एक्झॅक्टली काय चालू आहे, खूपच क्रिटिकल चालू आहे. मी एचडीएफसी मध्ये स्पेसिफिकली ह्या खालच्या लेवलची वाट बघतोय, बट सध्या ज्या पद्धतीचं सेलिंग चालू आहे, जिथे जेवढं सेलिंग झालेलं दिसतंय ना, सेलिंग काय तेवढं स्ट्रॉंग नाही झालं. म्हणजे हा झोन तोडल असं सेलिंग मला दिसत नाहीये. म्हणजे ही कॅन्डल चांगली झाली, मदर चाइल्ड कॅन्डल चांगली झाली, ही कॅन्डल चांगली झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर कॅन्डलच नाहीये, ही ते थोडं घुटमळतोयस तू. सो आयसीआयसीआय बँक अजून थोडं बघूया. आयसीआयसीआय बँक आलाय खाली, आयसीआयसीआय बँक खाली आला म्हणजे ऑलमोस्ट त्यानं ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग तर दिली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे, सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे, हा जर समजा एचडीएफसी वर गेला तर चान्सेस थोडे आहेत की आयसीआयसीआय परत थोडासा वर जाण्याचा ट्राय करेल आणि परत डाऊन साईड, म्हणजे कुठपर्यंत जाऊ शकतो का बघूया आपण थोडंसं लोअर टाइम फ्रेमला. यस, म्हणजे एकच कॅन्डल ती काय झाली, ती झाली इथे एकच कॅन्डल झाली, रेड कॅन्डल. सो ह्या लेवल पर्यंत आयसीआयसीआय परत जाऊ शकतो रिटेस्ट करण्यासाठी. आणि जर समजा तशाच पद्धतीने सगळेच जर बँक अपवर्ड गेले तर डेफिनेटली बँक निफ्टी पण अप जाईल आणि मी जे म्हणतोय मग निफ्टीमध्ये एक चांगली ग्रीन कॅन्डल होईल. ओके, आयसीआयसीआय मध्ये सेम मी ह्या लेवलची लिक्विडिटी हंट होण्याची वाट बघेन. मी आयसीआयसीआय एचडीएफसी थोडंसं डाऊनसाइडच बघतोय. रिलायन्स सगळ्यात महत्वाचा स्टॉक. रिलायन्स मध्ये बघा, बेसिकली रिटेलर्स म्हणजे तुमच्या आमच्या सारख्यांना कसं बाहेर ठेवलं गेलं या सगळ्या मोठ्या मूव मध्ये, तुम्ही अंडरस्टँड करा. म्हणजे मी स्वतः सध्या बाहेर या ट्रेड मधून आहे. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे अनप्रेडिक्टेबल मोमेंटम आलेले आहेत, अनप्रेडिक्टेबल. म्हणजे बेसिकली काय होतं ना, न्यूज येण्याच्या आधी बाईंग होऊन गेलेलं असतं, जेव्हा न्यूज बाहेर येते तेव्हा सेलिंग होतं. ह्यावेळी थोडस डिफरंट झालेलं आहे. म्हणजे ग्लोबल वॉर न्यूजमुळे रिलायन्स मध्ये डाऊनसाइड मोमेंटम येत होती
आणि अचानक जेव्हा रिलायन्सचा रिझल्ट आला, ते रिझल्ट बघून शॉक झाले, तर डायरेक्ट ग्रीन 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 कॅन्डल झाल्या. आता कॅन्डलस्टिक फॉर्मॅटमध्ये जर ह्या सगळ्या मुवमेंटला जर अनालिसिस करायचं झालं तर काय दिसते आपल्याला, रिटेलरला कसं बाहेर काढलं ते आपण बघूया. पहिली गोष्ट, ही जी रेड कॅन्डल झाली त्यानंतर ही ग्रीन कॅन्डल झाली, म्हणजे हे हॅमर तयार झाली. दोन्ही कॅन्डलला जर आपण ब्लेंड केलं, एकत्र केलं तर हॅमर तयार, म्हणजे स्ट्रॉंग बायर्स आले. ह्या बाईंग मध्ये नंबर ऑफ रिटेलर्स एंटर झाले. येस, सेलिंग स्लो झालं देन त्यानंतर ह्याच्या खाली जेवढे एसएल होते ते सगळे हंट केले गेले. एसएल हंट करून इथे जी हॅमर तयार झाली, अगेन बाईंग आलं. ह्या लेवलला, ह्याच्या रिटेस्टला, ह्याच्या सपोर्टला प्रत्येकाने बाय केलं. असं दिसले की ह्याच्यावर आता जाणार, ब्रेकआउट येणार आहे, म्हणून इथे पण काही लोकांनी बाय केलं. इथे बाय केल्यानंतर काय केलं, ह्याच्या खालीच ब्रेकडाऊन दिला, म्हणजे ह्या लेवलच्या खाली जेवढ्यांचे एसएल होते ते हंट झाले. देन त्यानंतर इथे जे सेलर्स ऍड झाले, ही शूटिंग स्टार बघून ह्याच्यावरती जे सेलर्स होते त्यांचा एसएल हंट केला, म्हणजे खाली वरती सगळ्यांचा एसएल हंट करून परत खाली झाला, तर ह्याच्या खाली एसएल हंट केला, म्हणजे एक दोन वेळा एसएल हंट झाला. देन त्यानंतर मार्केट इथं काय केलं, साइडवेज गेलं. साइडवेज जाऊन मग जी मोमेंटम आली त्याच्यामध्ये रिटेलरचं पार्टिसिपेशनच नाही. इव्हन माझं स्वतःच पार्टिसिपेशन नाही याच्यामध्ये बाईंगचं. दिसतंय येते की व्हेरी स्लो चालू आहे, सेलिंग स्लो चालू आहे, RSI डायव्हर्जन झालेला आहे, बाईंग येणार आहे, सगळं दिसतंय. पण काय धाडस होत नाही. का धाडस होत नाही? कारण ट्रम्प मध्ये काय करेल काय सांगता येत नाही, त्याच्यामुळे धाडसच केलं नाही. त्यामुळे ह्या एवढी रेड कॅन्डल बघून कोणी विचार करेल की यस, ह्या लेवल पर्यंत परत खाली डाऊन साइड येऊ शकतो, कारण झोन चांगले खाली आहे. वीकली झोन मधनं रिएक्शन आल्या, दॅट इज डिफरंट थिंग. म्हणजे हा जो वीकली झोन आहे ह्याच्यामधून रिएक्शन आली की, पण ह्याच्यामधून लगेच रिएक्शन येते का? कधी नाही ना. ह्याच्यामध्ये त्याच्या बॉटमला येतो, बॉटम मधून रिएक्शन येते. आता बॉटम कुठे आहे? तर बॉटम इथे, ह्या लेवलला बॉटम्स आहेत. ही रिएक्शन आहे ना, नाही म्हणत नाही आपण, पण बॉटम इथे. सो आम्ही तर तिथे वेट करतोय. आता इथे काय केलं, ह्या लेवलचा ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट देऊन असा ब्रेकआउट दिलाय की काय आता म्हणजे थांबणारच नाही असा ब्रेकआउट आहे. आता दोन लेवल्स आहेत सेलिंगसाठी. आता जर रिलायन्स जर इथे जात असेल तर रिलायन्स मध्ये सेल करण्यात काहीच अर्थ नाही, कारण रिलायन्स परत इतकं शार्प डाऊनफॉल येईल परत एवढ्या वर गेल्यानंतर. डोंट प्रॉफिट बुकिंग झालं तरची गोष्ट नाही, तर नाही मग पॉसिबल. रिलायन्सला जर डाऊनसाइड यायचं असेल तर त्याला ह्या झोन मधूनच डाऊनसाइड आलं पाहिजे, कारण परत एवढं बाईंग केल्यानंतर परत त्याला खाली घेऊन येणं मे बी नॉट पॉसिबल, कारण काहीच रिझन उरणार नाही रिलायन्स मध्ये एवढ्या वर घेऊन खाली घेऊन जाण्यात. माय राईट? सो रिलायन्स मला सध्या तरी बुलिश वाटतोय, बुलिश आहे, चांगला आहे, बट ह्या लेवल पासून डाऊनसाइड आला पाहिजे असं मी एक्सपेक्ट करतोय, कारण मला इथे खाली बाय करायचंय. बट रिलायन्सने यार म्हणजे ऑलमोस्ट डोकं फिरवलं. म्हणजे ऑलमोस्ट माहिती पण नव्हतं त्याचा रिझल्ट इतका भारी येणार आहे, आणि रिझल्ट आल्यानंतर एवढी चांगली मोमेंटम आल्या. ह्याच्यामध्ये जेव्हा बघा, आपण हे तर ऑलमोस्ट आपल्या अनालिसिस, चार्ट अनालिसिस मध्ये हे शिकलोय की जेव्हा एखाद्या हायर टाइम फ्रेम मध्ये प्राइस येत असेल तर तो हळू स्लो सेलिंग होत असतं. त्याच्यामुळे इथे बघा स्लो सेलिंग झाली. थोडंसं साईडवेज जायला पाहिजे होतं, साईडवेज ते काही गेलेलं नाहीये. सो डायरेक्ट त्याने म्हणजे हे साईडवेज गेले ठीक आहे, पण साईडवेज कसं जायला पाहिजे, त्याच्यावरती क्लोजिंग, सेलिंग सप्लाय झोनच्या वर क्लोजिंग, डाऊन साइड, म्हणजे हा ट्रेंडच झाला नाही. म्हणजे कदाचित सध्या मार्केटमध्ये ते मोमेंटम कदाचित चेंज झालं असेल, मे बी, बट इट डिपेंड्स. ह्या लेवलच्या वरती तरी क्लोजिंग आलेलं आहे. सो रिलायन्स मध्ये परत ह्या लेवल पासून मला डाऊन साइड पाहिजे, आणि रिलायन्स जर अप गेला तर निफ्टीमध्ये परत सेमी कॅन्डल वर, ग्रीन कॅन्डल स्ट्रॉंग. सो निफ्टी आहे, निफ्टीमध्ये तसं दिसतंय मला. ओके, SBI लाईफ इन्शुरन्स थोडंसं बघूया. SBI लाईफ इन्शुरन्स माझं लक्षच नाही सध्या काय झालं त्याच्यामध्ये. कम्प्लीट साईडवेज आहे SBI लाईफ इन्शुरन्स, कम्प्लीट साईडवेज. इथे काय करतोय काही समजायलाच तयार नाही आता. म्हणजे इथे बायर्सला इन्व्हाइट करतोय का काय करतोय काय कळत नाही. म्हणजे इथे जेवढे बायर्स आले होते सगळ्यांनी एका कॅन्डलमध्ये घालवले. मे बी SBI लाईफ इन्शुरन्स डाऊन साइड येणार, कारण इथे सपोर्टच आहे नुसता. इथं म्हणजे
एकदम गार्बेज 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 आहे. इथे काही आता स्ट्रॉंग बायर्स नाही आहेत. बायर्स इथेच आहेत खाली. स्ट्रॉंग डिमांड झोन ह्या लेवललाच आहे. सो माझ्या मते एसबीआय लाईफ इन्शुरन्स आता इथनं पडला पाहिजे ह्या लेवल पासून. शक्यता म्हणजे म्हणजे तसंच वाटतंय. बट जर समजा इथे साईडवेज गेला, कारण ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग आहे, या लेवलच्या वरती क्लोजिंग आहे, इव्हन ह्या लेवलच्या वरती सुद्धा क्लोजिंग दिलेलं आहे. ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग दिलं ती वेगळी गोष्ट, बट आहे. सो जर समजा साईडवेज गेला तर मग एसबीआय लाईफ इन्शुरन्स अप, नाहीतर मग डायरेक्ट डाऊन. इथे तर हॅमर झाले. ऑलमोस्ट बायर्स खूप स्ट्रॉंग आहेत असं दिसतं इथे. प्रत्येक ठिकाणी बघा बायर्स उतरते. ह्या लेवलला सेलर आले, परत बायर्स आले, परत बायर सेलची फाईट झाली. सो सध्या बायर सेलची फाईट चालू आहे एसबीआय लाईफ इन्शुरन्स मध्ये. ओके. आज मी एक ट्रेड घेतला होता भारती एअरटेल मध्ये. मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली, मी म्हणजे एकदम फ्रस्ट्रेटेड होऊन ट्रेड घेतला होता. म्हणजे इतके दिवस झाले, जवळपास 2-3 महिने झाले मला ट्रेडच मिळत नाही. म्हणजे ट्रेड मिळत नाही इन द सेन्स या वॉर सिच्युएशनमुळे मी ट्रेडच केलेला नाहीये. कुठेतरी ट्रेड करतोय मी. आणि मी आज फ्रस्ट्रेटेड होऊन ट्रेड घेतला. म्हणजे 15 मिनिटाला थोडंसं मी चेक केलं की वेअर आय एम. सो बेसिकली इथे मी भारती एअरटेल शॉर्ट केला होता. पीई बाय केला होता त्याचा ह्या लेवलला. आणि एक 3-4 पॉईंटचा मी एसएल ठेवला होता. सो बेसिकली हा जेव्हा वरती आला तेव्हा माझा एसएल हंड झाला, एक अराउंड 1200चा वगैरे लॉस झालाय माझा. लेट्स सी, हा दिस इज 1200चा वगैरे लॉस झालाय माझा. या सो आणि मी कन्फर्म होतं की भारतीय एअरटेल खाली येणार. मी काय वेट केला नाही. ऑलमोस्ट ह्या लेवल माझा एक 5-6 हजारचा लॉस असता, कारण 2%च्या हिशोबाने माझा लॉस तेवढा होता. सो मी लॉस घेतला. बट या मी थोडंसं वेट नाही केलं. माझं ते एक चूक झाली आणि मी ऑलमोस्ट फ्रस्ट्रेशन मध्ये मी ट्रेड घेतलेला आहे. तुमच्या माहिती करता सांगितलं तर मी ऑलमोस्ट फ्रस्ट्रेशन मध्ये मी ट्रेड घेतलेलं आहे, कारण मला ट्रेडच भेटत नव्हते इतके दिवस. मला ऑफिसच्या कामामुळे म्हणा किंवा आणि कोणत्याही गोष्टीमुळे मला ट्रेडच प्रॉपर मिळत नव्हते. सो मी लेवल माझ्या सेटअपमध्ये बसण्याच्या आधीच मी ट्रेड घेतला. म्हणजे माझा सेटअप काय सांगतोय की एक्झॅक्टली त्याच्या रिटेस्टला आपल्याला एंट्री घ्यायची. ठीक आहे, आता इथे फेअर व्हॅल्यू गॅप होता, तर इथे फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये आला तर मी तिथे एंट्री घ्यायला पाहिजे होती. किंवा मी ह्या लेवलला इथे जो होता ह्या लेवल एंट्री घ्यायला पाहिजे होती मी, जेणेकरून माझा एसएल वगैरे मी मॅनेज केला असता, प्रॉपर मॅनेज केला असता. ते माझ्याकडनं नाही झालं. सो ही एवढी मोठी मुवमेंट माझ्याकडनं मिस झाली. ऑलमोस्ट नाही म्हटलं असतं तर 7-8 हजारचं प्रॉफिट झालं असतं. म्हणजे मी 2,000च्या लॉस मधून, म्हणजे 1,500-2,000च्या लॉस मधून एवढं प्रॉफिट घेत होतो. या बट म्हणजे असंच असतं. म्हणजे मी फ्रस्ट्रेशन मध्ये खरंच ट्रेड घेतला. म्हणजे माझी इच्छा नव्हती ट्रेड घेण्याची, पण मी घेतला. आणि इवन मी ही जी ग्रीन कॅन्डल झाली इथे मी थांबलो होतो. म्हणजे ही जी ग्रीन कॅन्डल झाली ऑलमोस्ट मी हे समजलं होतं की हे एक फेक असणार आहे, कारण एअरटेलमध्ये असं काही नाहीये की म्हणजे ज्या पद्धतीनं प्राइस ऍक्शन दिसते मला ते खालीच येणार होतं. पण जसं ही परत कॅन्डल झाली, साईडवे झाली आणि जशी ग्रीन कॅन्डल व्हायला लागली मी इथे पटकन बाहेर पडून गेलो. मग म्हणजे इथे माझा एसएल मी ट्रेल करून आणला होता, सो इथे बाहेर पडलो. बट त्याच्यानंतर परत थोडंसं अपवर्ड जाऊन बघा माझ्या डायरेक्शन मध्ये भारतीय एअरटेलने मुवमेंट दिली. इट हॅपन्स. बट तुम्ही असं फ्रस्ट्रेशन मध्ये ट्रेड घेऊ नका. मी खरंच फ्रस्ट्रेशन मध्ये आज ट्रेड घेतला, कारण किती दिवस ट्रेडच मिळत नाही मला. या बट आता सगळ्यांना इथे एक गोष्ट दिसत असेल की भारतीय एअरटेल साइडवेज गेलेला आहे. भारतीय एअरटेल साइडवेज गेलेला आहे. तर भारतीय एअरटेल ह्या लेवल पर्यंत येईल का? लेट्स सी. ह्या लेवल पर्यंत जर आला ना तर ह्या इथे जेवढे बायर्स ऍड झाले त्या सगळ्यांना ट्रॅप केलाय. आपण इथे एंटर घ्यायचे डायरेक्ट या लेवलला. ओके. Stay tuned with Sniper Trading channel. Subscribe my channel, share with your friends and like the video. Thank you. Tata. Bye bye.